कांदा. हा कांदा कधी आपल्याला कापताना रडवतो, तर कधी शहरातल्या लोकांना भाव वाढल्यामुळे रडवतो. तर कधी कधी शेतकऱ्यांना खूप जास्त भाव पडल्यामुळे, त्याचा खर्च देखील न निघल्यामुळे शेतकऱ्यांना देखील रडवतो. असा हा कांदा सगळ्यांना रडवण्याचं काम करतो. तर नेमकं हा कांदा आहे तरी काय? म्हणजे साधारणपणे एक जे झाड असतं, तर त्या झाडाचं मूळ आहे की त्याचं खोड आहे, पान आहे, की मग त्याचं फूल वगैरे आहे, फळ आहे, नेमकं मित्रांनो ते आहे तरी काय? आज आपण ते जाणून घेऊया. तर मित्रांनो, जो कांदा आपण खाण्यासाठी वापरतो तो आहे या झाडाचं पान. क्या बोला तूने? या जे काही कांदा आहे, जे पीक आहे, याच्यामध्ये दोन प्रकारचे आपल्याला मॉडिफिकेशन बघायला मिळतात. पहिलं म्हणजे त्याच्या खोडाचं मॉडिफिकेशन आणि दुसरं म्हणजे त्याच्या पानाचं मॉडिफिकेशन. ते कसं आपण आता बघूया. साधारणपणे हे जे खोड असतं याच्यामध्ये आपल्याला एक नोड असतो, ज्याच्यापासून आपल्याला विविध प्रकारचे जे काही फांटे आहेत त्या फुटतात किंवा तिथून आपल्याला पानं येताना दिसतात. आणि दोन नोड मधलं जे अंतर असतं त्याला आपण म्हणतो इंटरनोड. कांद्यामध्ये काय झालंय, तर त्याचा जो इंटरनोड आहे तो खूप जास्त कॉम्प्रेस झालेला आहे. त्याच्यामुळे साधारणपणे एक नोड दुसऱ्या नोडवरती असं चिपकून आहे. त्यामुळे असं एकावर एक नोड चिपकून असल्यामुळे ते एक प्रकारे डिस्क तयार करतं. आणि त्यामुळे त्याला आपण बघूया, हे बघा इथे खाली मुळं आहेत त्या झाडाची, त्याच्या इथेच खाली चिपकून त्याला डिस्क असते आणि त्याच्यापासून त्या नोड पासून विविध पानं आपल्याला वरती आलेली दिसतात. हे बघा इथे मुळं, त्याच्यामधली ते डिस्क आणि त्याच्यावरती हे पानं आहेत. आता ही जी पानं आहेत ही या ठिकाणी मॉडिफिकेशन आहे झाडाचं. एक पहिलं मॉडिफिकेशन स्टेमचं आपण बघितलं, खोडाचं. आणि दाणं जी आहेत ही एकदम रसरशीत असतात. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्बोहायड्रेट जे असतात तर ते स्टोअर होता. झाडासाठी एक एनर्जी स्टोरेजचं काम लसलशीत जे आपल्याला पानं दिसत आहेत ही करत असतं. आणि त्याच्याच वरती आपण जर बघितलं तर ही जी मग कांद्याची पात आपण जी बघतो ती काय आहे, तर ती पण पानच आहे. आता हे बघा, हे पहिलं पान आपण जर याला असं सोलून जर काढलं तर या पानातच हा खालचा भाग म्हणजे खालचा कांदा असतो. त्यामुळे हे पान इथून चालू होतं तर ते शेवटपर्यंत संपतं. त्यामुळे कांदा पिकामध्ये जेवढे जास्त वरती आपल्याला पाते जे आहेत ते आलेले दिसतील, तेवढा जास्तच खाली कांदा, तेवढे जास्त त्याच्यामध्ये पान, खालचे हे जे लसलशीत पान आहेत ते आपल्याला दिसतात. आणि त्यावरती आपल्या कांद्याची क्वालिटी ठरते. तर मित्रांनो, कसा वाटला आपला कांदा? आजच्या जगामध्ये बदलते आपण मोबाईल फोनचे व्हर्जन वापरतो किंवा नवीन नवीन मशिनरी वापरतो, टेक्नॉलॉजी वापरतो. तशाच प्रकारे निसर्गामध्ये असणारं हे एक उत्तम मॉडिफिकेशन आहे. तुम्हाला हे कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.